महाराष्ट्रात 20 तारखेला विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात पार पडणार आहेत आणि लगेच 23 तारखेला त्याचा निकाल जाहीर होईल. विधानसभा निवडणूक ही दर 5 वर्षांनी घेतली जाते आणि यामध्ये महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवतात. 288 जागांवर ही निवडणूक होणार आहे, म्हणजे 288 मतदारसंघ आहेत आणि राज्यभरात एकूण 7,995 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. त्यामुळे कोण कोणाविरुद्ध लढणार हे जवळपास निश्चित झालंय. आता या लढतीत कोणाचा विजय होणार याचा निकाल 23 नोव्हेंबरला कळेलच. या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना सी वोटरचं सर्वेक्षण समोर आलंय. महाराष्ट्रात कोण वरचढ ठरू शकतं, मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती मिळते, राज्यात कोणाची सत्ता येऊ शकते, महायुती की महाविकास आघाडी, लोकांचा कल काय आहे, महत्वाचे मुद्दे कोणते असतील, याबाबतचे अंदाज सी वोटरच्या सर्व्हेमधून समोर आलेत. या सर्व्हेमध्ये नक्की काय म्हटलंय पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्नेहा आणि तुम्ही बघताय से हाय टू स्काय. एप्रिल मध्ये ज्या लोकसभा निवडणुका झालेल्या त्यात महायुती मागे पडली होती. मराठा आरक्षण, जरांगी फॅक्टर, संविधान बदलाचा नरेटिव्ह, मुस्लिम आरक्षण अशा अनेक मुद्द्यांमुळे डीएमएम म्हणजे दलित मुस्लिम मराठा फॅक्टर महायुतीच्या विरोधात गेला होता. शिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षफुटीमुळे राज्यातलं वारं महायुतीच्या विरोधात गेलं होतं. पण या निवडणुका होऊन आता 5 महिने उलटलेत. दरम्यानच्या काळात महायुतीनं लोकसभेत झालेलं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केलाय. वेगवेगळ्या मोफत योजनांची घोषणा करून जनमत आपल्या बाजूने वळवण्याचा महायुतीने प्रयत्न केलाय. साहजिकच याचा जो परिणाम होईल तो कोणाच्या बाजूने असेल याचाच अंदाज सी वोटरनं सर्व्हेतून घेण्यात आलाय. सी वोटरनं महाराष्ट्रातल्या सगळ्या 288 मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतलाय. लोकांना विविध प्रश्न विचारण्यात आले. आता सी वोटरच्या सर्व्हेमध्ये नेमकं काय म्हटलंय ते थोडक्यात बघूयात. पहिला प्रश्न सर्व्हेत विचारण्यात आला होता तो म्हणजे विधानसभेत कोणता मुद्दा महत्वाचा ठरू शकतो. यावर 25.2% लोकांनी बेरोजगारीचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल असं म्हटलंय. त्यानंतर 19.2% लोकांना शेतकऱ्यांचे प्रश्न, तर 15.5% लोकांना महागाईचा मुद्दा मोठा वाटतो. रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सोयींचा मुद्दा 11.5% लोकांना, तर 5.8% लोकांना सुरक्षा आणि 2.7% लोकांना भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्वाचा वाटतो. थोडक्यात राज्यात बेरोजगारीचा मुद्दा महत्वाचा आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आहे. निवडणुकीवर कोणत्या मुद्द्यांचा प्रभाव पडू शकतो या प्रश्नावर मराठा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतो असं म्हणणाऱ्यांचा आकडा 23% इतका आहे. मागच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा प्रभाव सगळ्यात जास्त दिसून आला होता. इथं मराठा समाजानं एक गट्टा महायुतीच्या विरोधात मतदान केलं होतं. मराठवाड्यातल्या 8 पैकी केवळ एकाच जागेवर महायुतीला यश आलं होतं. त्यामुळे विधानसभेला देखील हा मुद्दा निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतो असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलाय. आणखी काही मुद्दे म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दा निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतो असं म्हणणाऱ्यांची संख्या 9.8 इतकी आहे. तसेच आर्थिक स्थितीबाबत बोलणाऱ्यांची संख्या 6% इतकी आहे. तिसरा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजना. मागील 3 महिन्यात महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेचे जवळपास 2,40,00,000 लाभार्थी तयार केलेत. त्यामुळे राज्यात मोठा स्विंग बघायला मिळू शकतो असं सुरुवातीपासूनच सांगितलं जात आहे. आता ही योजना मतदारांना किती भावली याचा कल सी वोटरनं जाणून घेतलाय. याची सरासरी आकडेवारी काढली तर महाराष्ट्रात 46% मतदारांना लाडकी बहीण योजना भावल्याचं सर्व्हेतून दिसून आलंय. महायुती सरकार बदलावं असं वाटतं का, यावर 51.3% लोकांनी सरकारवर राग आहे, बदल झाला पाहिजे हा पर्याय निवडलाय. तर राग नाही, बदल नको म्हणणाऱ्या मतदारांची संख्या 41% इतकी आहे. 3.7% लोकांनी सरकारवर असंतोष आहे पण बदल नको असं म्हटलंय. तर 4% लोकांनी सांगता येत नाही असा पर्याय निवडलाय. ही आकडेवारी लक्षात घेतली तर राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने हवा आहे असं म्हणता येतं. सी वोटरच्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल देखील कल जाणून घेण्यात आलाय. मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती असेल असा प्रश्न सर्व्हेत विचारण्यात आला होता. त्यासाठी 5 पर्याय देण्यात आले. यात 27.5% लोकांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या नावाला 22.9% लोकांनी पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस असून 10.8% लोकांनी त्यांच्या नावाला पसंती दिली आहे. सगळ्यात कमी पसंती अजित पवारांच्या नावाला आहे. त्यांना केवळ 3.8% लोकांनी पसंती दिली आहे. या प्रश्नाबाबत इंटरेस्टिंग बाब म्हणजे 26.4% लोकांनी सांगता येत नाही असं उत्तर दिले. मागच्या 5 वर्षात महाराष्ट्रात 3 मुख्यमंत्री बदलले.
महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे आणि महायुतीकडून एकनाथ शिंदे अशी दोन अनपेक्षित नावं समोर आली होती। आता तीन पक्षांच्या युती आणि आघाडीमुळे संख्याबळाच्या आधारावर कोणालाही मुख्यमंत्री पदावर बसवलं जाण्याची शक्यता आहे। कदाचित हीच बाब या प्रश्नातून दिसून येते। आता आपण सी वोटरच्या सर्व्हेतून महाराष्ट्रातील निवडणुकीचा कल जाणून घेतला, मात्र हा केवळ सर्व्हे आहे। खरी निवडणूक 20 तारखेला होणार आहे। या 12 दिवसात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचारात कोणते मुद्दे मांडले जातात, कोणत्या प्रकारचं नरेटिव्ह मांडलं जातं, यावर बरीच गणितं अवलंबून असणार आहेत। या सर्व्हेबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात सत्तांतर होईल का? मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी से हाय टू स्कायच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।